सर पलीकडे स्टार्टअपचा जमाना आहे आणि पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी एक नवीन स्टार्टअप चालू केल्याचं दिसतं आहे. ट्रॅफिक कॉप नावाचं एक ॲप्लिकेशन झालं आहे की कुठलाही सामान्य माणूस कोणाबद्दलही जर का त्याला वाटलं तो चुकीचं काम करतो आहे तर तो त्याचा फोटो काढू शकतो आणि त्या ॲपवर अपलोड करू शकतो आणि फाईन लागू शकतो. त्याचा कसा मिसयूज होतो हे तुम्हाला मी इथे एक्झाम्पल देतो आहे. एका तुम्ही बघू शकता की ही पावती एका कॅब चालकावर पडलेली आणि एका स्विगी झोमॅटोवर काम करणाऱ्या टू व्हीलर चालकावर पडलेली आहे. एका प्रायव्हेट मॉलमध्ये या गाड्या उभ्या होत्या. त्या प्रायव्हेट मॉलच्या मॅनेजरचं या लोकांशी भांडण झालं म्हणून त्यांनी पार्किंगमध्ये तुम्ही बघू शकता की याच्या साईडला पार्किंगची लाईन आहे. तर प्रायव्हेट मॉलमध्ये तर फाईन टाकायचा पोलिसाचा संबंधच येत नाही, पण त्या मॉलच्या तिथल्या त्या जो काम करणारा वर्कर आहे त्यांनी त्या गाड्यांचे फोटो काढले, त्यांनी त्या ॲपवर अपलोड केले. ॲपवर अपलोड केल्यावर त्यांना चलनं पडली. जेव्हा आपण हे फोटो अपलोड करतो तेव्हा कंट्रोल रूममधल्या अधिकाऱ्यांनी ते चेक करणं, ती शहानिशा करणं गरजेचं असतं. परंतु कुठल्याही प्रकारचे आता लहान मुलगा पण सांगेल की हा एका प्रायव्हेट पार्किंगमधला फोटो, रस्त्यावरचा फोटो नाही आहे. तर अशा प्रकारे कुठली शहानिशा न करता त्या माणसावरती फाईन पडला, दोघांवर फाईन पडला आणि आम्ही जवळपास 2-3 महिन्यापासून फॉलोअप घेतो की हे फाईन इलिगली पडलेले आहेत, परंतु आज तागात ते फाईन कॅन्सल झालेले नाही आहेत. अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा मिसयूज होणार असेल आणि नागरिकांना जर का अशा प्रकारे आर्थिक शोषण करणार असेल, स्विगी झोमॅटोवरती काम करणाऱ्या मुलांचं उत्पन्न 200-300 रुपये पर डे असतं. तर जर का 500 रुपयाचा फाईन पडला तर ती लोक जगणार कसं, त्यांचं अख्खा आर्थिक गणित ढासळतं. तर टेक्नॉलॉजीचा जर तुमचा हेतू जरी चांगला असेल तरी इम्प्लिमेंटेशन आपण जे त्या ॲपचं जेव्हा करू तेव्हा ते नीट होईल का, ते न्यायप्रविष्ट होईल. उद्या आम्ही जर का सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली तर हे सगळे फाईन कॅन्सल होतील. कारण की अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीला दोषी ठरवण्याचा अधिकार नाही आहे. त्यासाठी सिस्टीम आहे. योग्य त्या दर्जाचा पोलीस अधिकारी तिथे उपस्थित असणं स्वतः एव्हिडन्स म्हणून तरच तो फाईन पडू शकतो. तर ही लढाई फक्त आमच्या कॅब चालक, रिक्षा चालक, बस चालक, ट्रक चालकांची नाही आहे, सामान्य नागरिकांच्या हक्कांवरती गदा येते. आणि जर का हे थांबवणं जर का सरकारला जमलं नाही तर काही दिवसात तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. ओके, थँक्यू.